आज मल्हारी मार्तंड षडत्रस्तवरंभ. देव दीपावली हा खंडोबाच्या देवस्थानांमध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजे देव दीपावली किंवा मोठी दिवाळी. या दिवशी खंडोबाच्या मल्हारी मार्तंडाच्या देवळात दीपोत्सव करतात. देव दीपावलीचा दिवस हा मुख्यतः चित्पावनामध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा दिवस असतो. चित्पावनामध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे, घारग्याचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्याची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव देवता, महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबात पितरांसाठीही वेगळे नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या 17, 24, 9 अशी कोणतीही असते. त्याच दिवशी मल्हारी नवरात्री सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत चंपाषष्ठीचे 6 दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळ वाढवत घटावर लावायचे असतात. 6 दिवस नंददीप लावतात. उत्तर भारतात विशेषतः काशीला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली असते. शंकराने जेव्हा त्रिपुरासुराचा वध केला तेव्हा देवांनी याच दिवशी दीपावली साजरी केली होती असे सांगितले जाते. यावर्षी 2023 साली काशीमधल्या 84 घाटावरती 1.25 लाख दिवे उजळले होते आणि शिवाय दशाश्वमेध घाटावरती गंगेची भव्य आरती झाली होती. खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. प्रामुख्याने मराठा, रामोशी म्हणजेच नाईक, धनगर समाजाचे लोकांचे कुलदैवत मानले जाते. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बानाई या पत्नी, हेगडे हा प्रधान हा बानाईचा भाऊ आहे. कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो. खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वरूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपत्र, चतुर्भुज, कपाळाला भंडारा असे रूप असते. एका मतानुसार खंडोबा हे नाव या देवतेचे खंडा, संस्कृत खड्ग, मराठी खंडा या शस्त्रावरून आले आहे. दुसऱ्या मतानुसार हा संस्कृत स्कंद शब्दाचा अपभ्रंश आहे. स्कंदोबा, खंडोबा. याखेरीज मल्हारी, खंडेराय, मार्तंड भैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ, येळकोटे, 7 कोटी सैन्य असलेला ही खंडोबाची इतर नावे होत. मल्लू खान आणि अजमत चमत्कार ही नावे खंडोबाच्या मुसलमान भक्तांमध्ये लोकप्रिय आहेत. हे खंडोबाच्या खंडशस्त्रास मल्लू खान ही गदा अशा नावाने संबोधतात. मल्ल, अरी अशी मल्हारी शब्दांची फोड असून मल्ल राक्षसाचा शत्रू असा त्याचा अर्थ आहे. म्हाळसेचा पती म्हणून खंडोबास म्हाळसाकांत असे म्हणतात. येळकोटी म्हणजे 7 कोटी सैनिकांचा नायक. खंडेराय, राजा हे नावही खंडोबाचे राजेपण दर्शवते. कर्नाटकात खंडोबास मैलार किंवा खंडू गौडा, स्वैरपणे खंडू पाटील, तर आंध्रात मल्ला नावाने ओळखतात. मल्हार हा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाचा लोकप्रिय असा कुलदैवत आहे. खंडोबाचेही ते नाव आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार समजला जातो. मल्लासूर दैत्याचा संहार केला, मल्लाची हार झाली म्हणून मल्लहार अशा रीतीने मल्हार हे नाव मिळाले असावे. येळकोट जय मल्हार असा या देवाचा जयघोष केला जातो. मल्हारी मार्तंड असेही नामाभिधान आहे. मूळ संस्कृतमध्ये या नावाचा उच्चार मल्हार असे आहे. खंडोबाचा टाक हे सर्व परिचित लोकदैवत व महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. खंडोबाचा अनेक कथा प्रचलित आहेत. तरीही खंडोबाचा काळ व इतिहास बुचकळ्यात पाडणारा आहे. खंडोबाचा थेट संबंध माणूस जेव्हा फक्त पशुपालन करीत होता त्या काळाशी दिसतो. कारण शेळ्या, मेंढ्या, लोकर, धनगर, कुत्रा यांना खंडोबाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. कोळी समाज मोठ्या प्रमाणात खंडोबाचा पारंपरिक भक्त आहे.
जेव्हा शिकार व मासेमारी केली जात होती त्या काळातील इतिहासाशी या बाबी संबंधित आहेत। जेजुरीचा खंडोबा हा हातात तलवार घेतलेला आहे, तर पालीचा किंवा इतर ठिकाणचे खंडोबा हातात भाला घेऊन दैत्याला मारताना दर्शविला जातो। आता आपण टाकाचे निरीक्षण करू। टाकात खंडोबा नेहमी सपत्नीक दिसतो। खंडोबा हे वैवाहिक जीवनाशी संबंधित दैवत आहे। पती पत्नीचे सौभाग्य, एकमेकांवरील विश्वास यात वृद्धी करणारी ही देवता आहे। खंडोबाच्या अनेक पत्नी होत्या, तरीही सुखाचा संसार होण्यास पती व पत्नीत सामंजस्य असणे महत्त्वाचे आहे, हा संदेश इथे दिला जातो। विवाहानंतर जागरणाचा तसेच खंडोबाला जाण्याचे महत्त्व हेच आहे। पत्नीला उचलून 5 पायऱ्या चढण्याचा विधी हा बऱ्याच घरात केला जातो। खंडोबाच्या टाकात कुत्र्याचे महत्त्व फार आहे। कुत्रा हा विश्वासाचा प्रतीक म्हणून या टाकात दिसतो। पती पत्नीत विश्वास असेल तर संसार निर्विघ्न पार पडतो, हे सांगण्याचा यामागील उद्देश आहे। मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल प्रतिपदेला खंडोबाचा घट बसतो। तो 5 दिवस असून चंपाषष्ठीला उठतो। तसेच सोमवती अमावस्या, श्रावण महिना व रविवारी खंडोबाचे कुलधर्म कुलाचार केले जातात। भंडार व खोबरे याला खंडोबाच्या पूजेत महत्त्वाचे स्थान आहे। हळद हा पदार्थ सौंदर्य वृद्धीकरता वापरला जातो, त्यामुळे पती पत्नी यांनी स्वच्छ, सुंदर व नीटनेटके राहावे हा संदेश मिळतो। मार्तंड भैरव अवतार कथा। कृतयुगामध्ये निसर्गरम्य व शांत अशा मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तऋषी आपल्या परिवारासह धर्माचरण, तपस्या व होम हवन आदी नित्यकर्म आनंदात व्यतीत करत होते। त्याच सुमारास मल्लासूर दैत्याने मणिचूल पर्वतावर आक्रमण केले व तेथील तपोवन उद्ध्वस्त केले। त्याचे आश्रम नष्ट करून गाई वासरांचा वध केला। ऋषी पत्नीची विटंबना केली। अशा रीतीने त्या नंदनवनाचा वाताहात हा लावून मल्लासूर आपल्या दैत्य सेनासह निघून गेला। परंतु घडलेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या ऋषी मुनींनी देवाचा धावा केला। व नारद ऋषींच्या कथनाद्वारे दुर्वा शिष्य लवा ऋषीच्या अभिमंत्रित केलेल्या धवलगिरीच्या परिसरामध्ये आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी ठेवून इंद्रदेवाकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले। इंद्रदेवाकडे आपले दुःख व्यक्त करून अभय मागितले। तेव्हा देवेंद्राने मल्लासूर व मणिसूर दैत्य बंधूंना ब्रह्मदेवाकडून मिळालेला अजयत्वाचा वरदानाचा वृत्तांत कथन केला व आपली असमर्थता प्रदर्शित केली। त्याबरोबरच वैकुंठामध्ये जाऊन विष्णूंची मदत घेण्यासाठी सुचविले। दुर्दैवाने विष्णूकडूनही नकार मिळाला। तदनंतर धर्मऋषी कैलासावर भगवान शंकर महादेवाची मदत घेण्यासाठी पोहोचले। ऋषी मुखातून मल्लासूर दैत्याच्या दुर्वर्तेने ऐकून भगवान शंकर क्रोधित झाले व त्यांनी आपल्या जटा आपटल्या। त्याबरोबर त्या ऊर्जेतून एक महामारी उत्पन्न झाली। तिला ऋषी मुनींनी घृत अर्थात तूप पाजून शांत केले, म्हणून तिचे नाव घृतमारी असे पडले। मणिमल्ला दैत्यांचा संहार करण्यासाठी सूर्यासारखे तेजस्वी आणि भीतीदायक असे मार्तंड भैरवाचे रूप धारण केले। गळ्यात सर्पभूषणे, कानात कुंडले, हातात त्रिशूळ, डमरू, खड्ग आणि पूर्ण पात्र असे मार्तंड भैरव सपत्नीक नंदीवर आरूढ होऊन कार्तिक स्वामींच्या नेतृत्वाखाली सप्तकोटी गणांसह धवलगिरीवर अवतरले। या ठिकाणी सैन्याची व्यवस्था लावून युद्धासाठी प्रस्थान ठेवले, म्हणून हा परिसर प्रस्थापीठ म्हणून ओळखला जाऊ लागला। मल्लासुराला दुंता करवी ही वार्ता समजल्यानंतर त्याने शिवाचा उपहास केला, परंतु प्रत्यक्ष देवसैन्य पाहिल्यानंतर मनातून तो घाबरला। त्याने आपले धुरंधर योद्धे व दैत्य सेनेसह युद्धासाठी सिद्धांत केली। दोन्ही सैन्य समोरासमोर भिडताच घनघोर युद्ध सुरुवात झाली। मार्तंड भैरवाच्या देवसेनेनं राक्षसांच्या आघाडीची फळी कापून काढताच मल्लासुराने खड्गदृष्ट नामक दैत्याला युद्धासाठी धाडले। कार्तिक स्वामीने त्याचा पराभव करून त्याला ठार केले। त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक दैत्याचा संहार देवसेनेकडून केला गेला। यामध्ये उल्कामुखांचा श्री गणेशाने तर कुंतलोमाचा महानंदीने पराभव करून त्यांना ठार केले।
दैत्यसेनेचा पराभव पाहून मल्लासूर क्रोधित झाला व त्याने आपला धाकटा भाऊ शूर योद्धा मणिसूरला रणांगणावर पाठवले. त्याचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरव स्वतः युद्धासाठी सज्ज झाले. सुरुवातीच्या घणाघाती युद्धानंतर मार्तंड भैरवाने त्रिशूळ व खड्ग आदी शस्त्रांनी त्याला घायाळ करून जमिनीवर पाडले. त्याच्या मस्तकावर पाय देऊन त्याला चिरडणार तोच मार्तंडच्या पदस्पर्शाने मणिदैत्याची मती फिरली व त्याने देवस्तुती करून इष्टवरदान देण्याचे वचन घेतले. प्रभो, तुझे चरणांखाली माझे शिर असावे, तसे माझे अश्वारूढ रूप तुझे सान्निध्यात असावे. मणिसुराच्या भक्तीने संतुष्ट झालेल्या मार्तंड भैरवाने मल्लासुरास जीवदान देण्याचे ठरविले आणि त्यास युद्धापासून परावृत्त करण्यासाठी श्री विष्णूंना मध्यस्थी करण्यास सांगितले. दुराग्रही व अहंकारी मल्लासूर दैत्याने श्री विष्णूंचा सलोखा मान्य केला नाही. या उलट आपल्या प्रचंड सेनेचा व सहकाऱ्यांचा संहार पाहून क्रोधित झालेल्या मल्लासुराने उन्मत्तपणे मार्तंड भैरवास युद्धाचे आव्हान दिले. त्यावर देवसेनेतर्फे घृतमारी युद्धामध्ये उतरले. या महाभयंकर शक्तीने दैत्यसेनेचा सुरुवातीचा तीव्र आवेग कमी केला. त्याबरोबरच मार्तंड भैरव स्वतः युद्धामध्ये उतरले. मल्लासुराची सर्व शस्त्र व अस्त्रांसह महायुद्ध झाले. बराच वेळ चाललेल्या युद्धामध्ये कोणीही माघार घेत नव्हते. पराक्रमी मल्लासुराने आपले सर्व कौशल्य पणाला लावले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी मार्तंड भैरवाने खड्ग हाती घेऊन त्याचा घाव वर्मी घातला व मल्लासुराला भूमीवर पाडले. आपल्या अंतकाळ जवळ आल्याचे पाहून दैत्याने मार्तंड भैरवाचे चरण धरले व देवस्तुती करू लागला. त्याबरोबरच श्रेष्ठ अशी मानसपूजाही आरंभिली. या सर्व प्रकाराने मार्तंड भैरव मणी संतोषले व त्याला वरदान मागितण्यास सांगितले. यावर तो म्हणाला, हे प्रभू, माझे नाव तुमच्या नावापूर्वी यावे आणि माझे शिर सदैव आपल्या चरणातळी निरंतर असावे. मणिसूर व मल्लासूर दैत्यांनी पाताळात धाडल्या. नंतर मार्तंड भैरवांनी प्रतिष्ठित जवळील टेकडीवरील आपली राजस्थानी स्थापन केली. दैत्यावरील जय मिळवल्यामुळे या पर्वताला जयद्री नाम मिळाले. दैत्यासुराचा संहार करण्यासाठी खड्ग अर्थात खंडा हाती घेतला म्हणून खंडोबा, तर म्हाळसेचा पती म्हणून म्हाळसाकांत, भाविक भक्तांना सदैव आनंद देणारा असा सदानंद. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. तुम्हाला जर काही अनुभव असतील आणि किंवा या व्यतिरिक्त तुम्हालाही जर चंपाषष्ठी निमित्त खंडोबाच्या निमित्त जर काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.